सध्या महिला वर्गामध्ये गुडघेदुखी व गुडघ्यांची झीज होऊन होणाऱ्या समस्या वाढताना आपण बघतोय. विशेष करून 50 ते 60 वयोगटावरील महिलांमध्ये ही समस्या प्रामुख्याने जास्त आढळून येते. तर प्रत्येक अशा केसेसमध्ये केस टेकिंग घेताना एक गोष्ट कॉमन दिसते की महिला वर्गामध्ये उपवास करण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि उपवास करताना खाण्यात काय येतं की साबुदाणा खिचडी, वेफर्स किंवा काय काय वेळेस तर बहुतांश महिला अशा सांगतात की आम्ही काय खातच नाही, नुसतं आम्ही उपाशी बसतो आणि मग संध्याकाळी वगैरे जेवण करतो. तर यानं होतंय काय की शरीराचं पोषण नीट होत नाहीये, शरीराची झीज लवकर होत चाललीये आणि साबुदाणा, खिचडी, वेफर्स हे सगळे पदार्थ वृक्ष गुणात्मक असल्यामुळे वात वाढून अशा समस्या वाढताना आपण बघतोय. त्यामुळे की ज्यांना गुडघेदुखी आहे किंवा ज्यांना गुडघ्यांची झीज झालेली आहे, त्यांनी एकतर उपवास करणं टाळावं किंवा उपवासाची फ्रिक्वेन्सी कमी करावी किंवा उपवासाला साबुदाणा खिचडी, वेफर्स किंवा उपाशी न राहता दूध किंवा ड्रायफ्रूटचा लाडू असेल किंवा फळ असेल, आहाराचा समावेश आपल्या उपवासाच्या दरम्यान ठेवावा. त्यामुळे नक्कीच तुमच्या समस्या काही प्रमाणात कमी होणार आहेत.